आई 4-5 दिवस झालं मागं लागले ना. तिला कोणतर म्हणलं म्हणजे असं बाहेर गेलो अहो आजी सारखा की बाजूला असं तिला कोणतं म्हणलं ना, तेव्हा ती डोक्यात टोप पिटली आईची. म्हणजे आता मला केस काळे करायचे आहेत. केसही कर की तू सगळी व्यवस्थित लावायला लागते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 24 मे 2026. आज उठलो आहे लवकर कारण की आईला मेहंदी लावायची ना डोक्याला. आई म्हणली मला मेहंदी लाव, रात्रीच लाव म्हणलेली. फक्त तिला काहीतरी काम आलं ना, दुसरं काहीतरी काम करत होती. ती राहू दे म्हणली, उशीर झाला आहे, सकाळीच लाव मध्ये लवकर उठून मेहंदी. आता मेहंद्या आणल्या, बाहेर आणून ठेवल्या मेहंदी. फक्त आता भिजवून लावायची आहे. हे काय केस सोडून बसले आहे म्हणली, भांडी घासता घासता लाव म्हणते मेहंदी. पांढरे खडं झाले केस आहे का लाव म्हणली मध्ये का, कारण की ही एकदा बाहेर गेलेली आणि कोणतर म्हणलं वाटतं हिला अहो आजी जरा बाजूला सारखा की. तेव्हापासून डोक्यात टूप पिडली आईची. तेव्हापासून मागं लागल्या माझ्या, मला मेहंदी लाव केस काळे करायचे आहेत. हे म्हणलं लावतो मला वेळ भेटला नाही ना, आज वेळ भेटला आहे, आता लावतो मेहंदी. ती म्हणते मी भांडी घासता घासता अशीच लाव म्हणते मेहंदी. आता पहिला मिक्स करून घेतो. मिक्स करायला 2 मिनिट लागतात, लय वेळ लागत नाही. फक्त 30 मिनिटच ठेवायचं असते काही लिहिलं इथं 30 मिनिट आहे का, फक्त 30 मिनिट. 30 मिनिटानं धुवायचे आहे वाटतं. तर पहिला मिक्स करून घेतो मेहंदी. ही काय पिलटी घेतली, पिलटीत टाकतो, पिलटीत टाकून करतो मिक्स सगळं. कसलं जाड पॅकेट आहे, कुठं ना दाताने काढतो. तोंडात गेलं काय. सगळी काढून घेतो म्हणजे मिक्स कराय बरं ना मला व्यवस्थित. जरा पाणी दे ग. अगं होय, गडबड करू नको. ती म्हणते आवर व्यवस्थित लावायचे, गडबड करायची नसत्या म्हणून मला रात्री लावूया. ठीक आहे, सगळी मेहंदी काढली. आता याला पाणी ओतून थोडंसं मिक्स करतो म्हणजे लावता येईल ना व्यवस्थित. याला व्यवस्थित मिक्स करायला लागते. सगळं मिक्स करतो. काळे होतात का नाही काय माहिती, होतील काळी सोडा. जरा घट्ट झाले, थोडंसं पाणी ओततो. आई 4-5 दिवस झालं मागं लागले ना. तिला कोणतर म्हणलं म्हणजे असं बाहेर गेलो अहो आजी सारखा की बाजूला असं तिला कोणतर म्हणलं ना, तेव्हा ती डोक्यात टोप पिटली आईची. म्हणजे आता मला केस काळे करायचे आहेत. मग आता निशा मेहंदी आणली रात्री, पण रात्री लावायची होती, पण काय आई म्हणली नको आता उशीर होईल परत. मला ती बाहेर गेलती ना कुठं रात्री, काम होतं, सकाळी लावाय म्हणलं. नाही होत काळे मीठ, साबणानं धुतलं की हे होते. हात कशाला काळा मीठ होते. ही काय झाली सगळी मिक्स. आता लावतो. केसही कर की तू सगळी व्यवस्थित लावायला लागते. पाच असं केसातनं लावायला लागतं, त्याशिवाय हे होत नाही व्यवस्थित. तेल बिल लावली नाहीस ना केसाला. जिथं जिथं पांढरा आहे तिथं. लगेच धुवायचे नाही, अर्धा कारण की याला शिवायला लागतं ना व्यवस्थित. साबणानं धुवायची ना, अशीच धुवायची. शॅम्पू साबण डोक्याला लावायचं नाही. तर तू शॅम्पू साबण लावलीस की नाही मग सगळं धुवून जाणार डोक्यातून. मग मेहंदी लावून काही उपयोग नाही ना. होय, नुसतं पाण्यानं धुवायची वाटतं केस. तुला कोण म्हणलं आजी बाहेर वे, तेव्हापासून टोप पिटली बघा मेहंदी लाव. आता कोण म्हणाल का आजी
सगळी काळी भरू केस होणार काय सगळी आता लावली चकचकीत मेली. खाली बघ शेंड्याला. कुठं संपली की पाहिजे का नको खाली तरी पण लाव. 2 पॅकेट नाही पाहिजे तुम्ही इकडे. होय 2 पॅकेट आण. किती लावतो दुसरा पान बघू म्हणजे कुकर. नाही इथं नाही लावली वरच लावलं. शेणीला उघड नसणार वाद झाले लावली मेहंदी चकचकीत. लगेच धुवून नको अर्धे तास. कुठं लागले का इकडे? कुठं इकडं बघू इथं लागले. काढ. हां झाले मेहंदी. माझा हात काळ होते का काय तीच कळलं. मला आता हे हात धुतलं पाहिजे आता काळं किट ठेवणार सगळं. आईला म्हणलं बरोबर 7:30ला डोकं धुऊ कारण की आता वाजले 7 कारण की अर्धा तास ठेवायची असते ना. आणि आईसाठी पाणी पण ठेवले तापवत की काय गरम पाणी. मी काय गरम पाण्याने आंघोळ करत नाही. मी दररोज गार पाण्याने आंघोळ करते. जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत गार पाण्याने आंघोळ करते. मग थंडी पावसाळा असला का नाही मग गरम पाण्यानं करते. आईला मी मेहंदी स्वतः का लावली कारण की घरात लेडीज कोण नाही ना. आणि बहीण होती तिचं पण लग्न झाले तुम्हाला सांगितलेलं ब्लॉगमध्ये. आता घरात कोण नसल्यामुळं मग आईला म्हणलं मी स्वतः लावतो म्हणलं मेहंदी आणून. मित्रांनो आत्ता आंघोळ केली मी आणि आईला सकाळी मेहंदी लावलेली का नाही हात काळा ते काळाच पडला आहे. ठीक आहे सगळं नकं बिकं सगळे काळे पडल्यात. सगळं साबणानं धुतलं कपड्याच्या साबणानं धुतलं पण सगळं काळं किट्ट झाले या निघणच झालं या. मला वाटलं निघल काय नाही मग आपलं लावायला लागलो हातानं पण काय काळा किट्टच झाला. आता मित्रांनो आईची केस बघा कशी काळी भर झाल्यात. काळी भर केस झालेत आहे का सगळे एवढी काळी भर केस झालेत. फक्त खालची थोडी जरा पांढरी राहिली होती कारण की मी एवढी मेहंदी लावली ना आणि मेहंदी पुरली नाही त्यामुळे एवढी लावली. आता संध्याकाळी अजून एक पॅकेट आणून परत खाली शेंड्याला लावायची. शेंड्याला लावलीच नाही कारण की मेहंदीच पुरली नाही तर कुठली लावायची आहे का नाही. तेवढीच काळी भर केस झाली द्यायची. आता बघा आता कोण म्हणाल का आजी म्हणून. मित्रांनो हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा. चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.